प्रकरणात सन्माननीय माजी खासदार आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब हे जे आता पत्रकार परिषदेमध्ये आपणासमोर बोलले ते अगदी बरोबर आहे. मी सुद्धा आम्ही सोबतच जाऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सुद्धा भेट घेणार आहे. त्याचबरोबर दिल्लीला जाऊन अमित शाह साहेब गृहमंत्री यांची सुद्धा भेट घेणार आहे. कारण हा एका कोणी मतदारसंघाचा विषय नाही, देशाचा विषय आहे. आणि देशाचा विषय जिथे येईल तिथं सर्वांनी सोबत असलंच पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टी कल्पना भागवत इथं काय समज येते बरं, हे जे पैसे जे दिले ते तुम्ही पेपरवर दिलेले आहे, म्हणजे व्हाईट मनी एवढे दिले. मग ज्या अर्थी व्हाईट मनी दिले त्या अर्थी अंदरून किती पुरविले हे तर आता कोणालाच माहित नाही. सगळं चौकशीतच निघेल ना, किंवा कशासाठी दिले असं कोणी देते का? उदाहरण तुम्हाला साधं उदाहरण देतो की ते हळद काढण्याचं कुकर फुटलं होतं. मी स्वतः नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जी काही मला मदत करता येते त्या कुटुंबाला मदत केली. पण मला वाटत नाही यांनी केली असेल म्हणून. आता परवा विषयी निघाला होता, मी सहज बर्डीवर गेलो, एवढा मोठा कार्यक्रम झाला. त्यांचे चिरंजीवांनी आकडा खूप मोठा टाकला. आज सगळ्यांना माहित आहे की दत्तमूर्ती आपले जे दत्तबर्डीचे थोडस हे झाल्यामुळं बंगल्यामुळं तिथल्या बापूंना नवीन मूर्ती घेण्याचा निर्णय घेतला. चिरंजीवांनी आकडा सुद्धा दिला, परंतु त्यावेळेस ज्यावेळेस सगळा कार्यक्रम होऊन जाईपर्यंत निधी दिली नव्हती. म्हणजे बोलून सुद्धा म्हणजे दानशूर असते तर छोट्या छोट्या गोष्टी तर समजून जाते ना की आणि आम्ही सोबत राहिलेले आहोत. त्याच्यामुळे आम्हाला माहित आहे एखादा पाय करून मरायला असला पेशंट तरी ही माणसं मदत करणारी नाही. आणि ते बोलायला फक्त चुकतच नाही. म्हणून याची सखोल चौकशीत आम्ही करणारच आहोत. कुठंतरी हे माहित ना, भोकर विधानसभा क्षेत्रात तलाव नावाचं रेस्टॉरंट आहे असं म्हणतात. तिथं उद्धव साहेब सुद्धा थांबतात. त्या रेस्टॉरंटला सुद्धा सगळे फुटेज वगैरे आल्याच्या नंतर चौकशा चालू आहेत. तिथं सुद्धा ह्यांचा भागवत यांचा मुक्काम होता असं समजलं मला. कल्पना तर सगळी सीडीआर वगैरे काढल्याच्या नंतर सगळी जे काय आहे ते समोर येणारच आहे. आणि आम्ही तर कार्यवाहीची मागणी करणारच आहे. रेस्टॉरंटमध्ये एखादी महिला राहते म्हणजे याचा मतलब उद्देश काय असतो त्या महिलेचा? चौकशी चालू आहे. त्यामुळं जोपर्यंत आपल्या हातात पूर्ण म्हणजे येत नाही, साहेबही तसेच बोलले ना की जोपर्यंत आमच्या हातात आज रोजी आपण टीव्हीच्या बातम्या किंवा आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने आम्ही मागणी केलेलीच आहे. म्हणजे आज रोजी आम्ही लेखी केली नाही, परंतु त्यांच्याकडून अगोदर पहिली घेऊन येतो आणि नंतर आम्ही लेखी सुद्धा आम्ही पत्र देतो. हाच प्रश्न विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असता तर सत्तेसमोर आला असता. तारांकित प्रश्न 45 दिवसानं म्हणजे लक्ष प्रश्न विचारायचा तर 45 दिवसानं आहे. आणि घटना ही आता घडली ना. बरं साहेब, ह्या जागी जर खासदार मुस्लिम समाजाचा असला तर सरकारने भूमिका कशी घेतली असते? सरकार माझे खासदार म्हणजे मुस्लिमची जर असली तर आपल्याकडं पहिलं डोक्यात असते की मुस्लिमचे संबंध म्हणजे बाकी बाहेर देशात एवढे कॉल निघाले त्याच्यामुळे त्यांचे संबंध बाहेर देशाचे आहेत. मग आपल्यातली काही बातम्या लीक करतात का म्हणून त्यांच्यावर पुन्हा आतापर्यंत झालाच असता. आणि हे लागलीच इथून एकाच दिवसात दिल्ली गाठली यांनी. त्याचे काय काम होतं जेवायचं काय आता याचा समजा सगळा उलगडा होईल. आपल्या हाती जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही डिटेल बोलू शकत नाही. परंतु आल्याच्या नंतर किंवा जर नाही आलं तर आम्ही तर मागणी करणारच आहोत. साहेब, खासदार साहेब, तुमच्यासोबत बरेच दिवस तुमचा प्रवास त्यांच्यासोबत होता. स्वतःला दानशूर म्हणतात, तुमच्या संग प्रवास होता, कसे वाटतं? तुम्हाला सर्वांना माहित आहे की पेशंट पाठवून सांगतो मी, समोर एखादी व्यक्ती भेटायला जर आली त्याच्या खिशात जर तुम्हाला 500च्या हिरव्या नोटा जर दिसल्या
तर ते कशा 2 फुटानं कार पाहिजे हे आम्ही त्यांना अनुभवलेलं आहे. ओके